नमस्कार विद्यार्थ्यांनो. क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. या पार्ट 2 मध्ये आपण इथे बघणार आहोत क्लासिफिकेशन इन द ॲनिमल्स. डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ॲनिमल्स. जसे प्लांट्स मध्ये डायव्हर्सिटी आहे, सेम डायव्हर्सिटी आपल्याला ॲनिमल्स मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. व्हेरी स्मॉल ॲनिमल पासून तर व्हेरी लार्ज ॲनिमल्स, दॅट इज द हत्ती, हत्तीपेक्षाही मोठे प्राणी आपण आपल्या अवतीभोवती बघितलेले आहे, आपल्या नेचरमध्ये बघितलेले आहे. आणि फ्रॉम दॅट वी सी द व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स इन अवर नेचर ऑल्सो. सो देर इज ऑल्सो नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. क्लासिफिकेशन करता वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. सो दॅट इज द हिअर वी गिव्ह द फर्स्ट क्रायटेरिया अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल्स. फर्स्ट जो क्रायटेरिया आहे क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स करता, that is the according to the number of cells. Animals are divided into two groups, unicellular animals and multicellular animals. Now here we see the picture also, unicellular animals. First picture is the paramecium and another picture is the amoeba. Unicellular means we study in the previous lesson also, that is the what is meant by unicellular. Unicellular means the living thing which is made by only one cell is called unicellular living thing. जे animals फक्त सिंगल सेल्सचे बनलेले आहे, these are called unicellular. आणि सिंगल सेलचे बनलेले animals किंवा प्लांट्स आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. ते बघण्याकरता आपल्याला मायक्रोस्कोप नावाचा डिव्हाइसचा यूज करावा लागेल. बाय युजिंग द मायक्रोस्कोप वी कॅन ऑब्झर्व दिस ॲनिमल्स. त्यापैकी फर्स्ट जी डायग्राम आहे ही आहे पॅरामेशियम. आणि पॅरामेशियम हा जो ॲनिमल आहे हा सुद्धा सिंगल सेल ॲनिमल आहे. आणि अनदर जो आहे दॅट इज द अमिबा. दिस ॲनिमल इज ऑल्सो ऑफ द सिंगल सेल. सो दिस टू ॲनिमल्स आर युनिसेल्युलर ॲनिमल्स. नाउ मल्टीसेल्युलर मीन्स दोज ॲनिमल्स विच इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. एक पेक्षा जास्त, मोर दॅन वन सेल, वन सेल पेक्षा जास्त सेल्स पासून बनणारे जे ॲनिमल्स आहे, दीज आर द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. दोज ॲनिमल्स विच इज मेड अप ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला तीन पिक्चर्स दिसतात आहे. दॅट इज वन इज द टायगर, देन हिअर इज द अनादर दॅट इज द आपण याला माशीच म्हणू, गांदेल माशी, अँड देन थर्ड पिक्चर इज द अळू. असे तुम्हाला इथे तीन पिक्चर्स इथे दिसून राहिलेले आहे. या तिन्ही पिक्चर वरून तुमच्या लक्षात येईल की दिस थ्री आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. म्हणजेच आपल्याला डोळ्यांनी जे जे ॲनिमल्स दिसतात आहे, जे कीटक सुद्धा, मुंगी सुद्धा, ही सुद्धा आपल्याला मल्टीसेल्युलर ॲनिमल मध्ये घेता येईल. सो फर्स्ट क्रायटेरिया अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सेल्स divided the animals into two groups, that is the unicellular animals and multicellular animals. Next, number 2 criteria is according to the vertebral column. वर्टिब्रल कॉलम म्हणजेच पाठीचा कणा असणे आणि नसणे यावर आधारित आपल्याला ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन पुन्हा दोन ग्रुपमध्ये करता येतं. दॅट इज द वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. According to the vertebral column, animals are divided into two groups, vertebrates and invertebrates. Vertebrates म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे, those animals which have vertebral column are called vertebrates animals, and those animals which do not have vertebral column are called invertebrate. For example, here we see in the vertebrates, that is fish, birds and crocodile. These three are the examples of the vertebrates. Vertebrates मध्ये हेच तीन नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपण मॅन आहे, वर्टिब्रल कॉलम असणारे प्राणी, गाय आहे, बैल आहे, स्नेक आहे. दिस ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ द वर्टिब्रेट्स ॲनिमल्स. इनवर्टिब्रेट्सचे एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिसून राहिले आहे. दोज ॲनिमल्स विच डू नॉट हॅव वर्टिब्रल कॉलम आर कॉल्ड इनवर्टिब्रेट्स. दॅट इज द या दोन तिन्ही प्रकारच्या अळ्या, समजा ही माशी, त्यानंतर स्नेल, त्यानंतरचं पिक्चर जे आहे ते आहे अर्थवॉर्म. दीज आर ऑल इनवर्टिब्रेट ॲनिमल्स. इन दिस वे हे सेकंड क्रायटेरियानुसार ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स मध्ये
केलेलं आहे. त्यानंतर थर्ड इज द अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड ऑफ रिप्रोडक्शन प्रजनन क्रियेवरून दोन ग्रुपमध्ये पुन्हा क्लासिफिकेशन केलं. दॅट इज वन इज द ओविपरस अँड अनदर इज द विविपरस. ओविपरस मीन्स दोज एनिमल्स विच ले एग्स आर कॉल्ड ओविपरस एनिमल्स. जी प्राणी स्वतः अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून पिल्लू बाहेर येतं त्यांना आपण ओविपरस एनिमल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल ऑल टाइप्स ऑफ बर्ड्स, सगळ्या प्रकारचे पक्षी जवळपास अंडी घालतात आणि उगवून त्यातून त्यांची पिल्लं बाहेर पडतात. सोबतच स्नेक आहे, असे बरेचसे प्राणी आहेत. तर दोज एनिमल्स विच ले एग्स आर कॉल्ड द ओविपरस एनिमल्स. आणि विविपरस मीन्स ऑल मॅमल्स, ज्याला सस्तन प्राणी म्हणतो आपण. दॅट मीन्स द एनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. यंग वन्स आर कॉल्ड विविपरस एनिमल्स. जे प्राणी स्वतःच्या पिलांना स्वतः जन्म देतात त्यांना विविपरस एनिमल म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथे काऊ आहे, देन मॅन आहे, बफेलो आहे, बरेचसे प्राणी आहे की जे स्वतःच्या पिलांना स्वतः जन्म देतात. आपण तिथे आपल्याला अवतीभोवती दिसणारी उदाहरणं सुद्धा लिहू शकतो. नेक्स्ट क्रायटेरिया इज अकॉर्डिंग टू द हॅबिटेट. त्यांच्या हॅबिटेटवरून इथे आपल्याला पुन्हा या प्लांट्सचं 4 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं दिसून आलं. टेरेस्ट्रियल ॲनिमल, देन ॲक्वॅटिक ॲनिमल, amphibian animals and aerial animals. Terrestrial means those animals which live on land are called terrestrial animals. जे प्राणी जमिनीवर राहतात त्या प्राण्यांना आपण टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण स्वतः आहोत, चित्रात दाखवलेलं कांगारू आहे. जंगलात राहणारे सगळे प्राणी आपण ते टेरेस्ट्रियल या ग्रुपमध्ये लिहू शकतो. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर प्राणी, मराठीत म्हणायचं झालं तर भूचर. दॅट इज टेरेस्ट्रियल. नंबर 2 इज द ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिकला मराठीत म्हणतात जलचर. जलचर म्हणजेच पाण्यात राहणारे. दोज ॲनिमल्स विच लिव्ह इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल आहे फिश, देन ऑक्टोपस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. नंबर 3 सम ॲनिमल्स. नंबर 3 इज द ॲम्फिबियन्स. Some animals live on land and also live in water. In the both situation they live. So these are called the amphibian animals. जे प्राणी पाण्यातही राहू शकतात, जमिनीवरही राहू शकतात, अशा प्राण्यांना आपण amphibians म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसून आलेला आहे, चित्रात दिसणारा प्राणी आहे ज्याला आपण कासव म्हणतो. याच्या सोबतच आपण फ्रॉग बघितलेला आहे, स्नेक बघितलेला आहे की हे ॲनिमल्स कसे आहेत, ॲम्फिबियन्स आहेत. दे कॅन लिव्ह ऑल्सो इन द वॉटर ऑल्सो अँड ऑल्सो लिव्ह ऑन द लँड ऑल्सो. सो दीज ॲनिमल्स आर, इव्हन क्रोकोडाईल आहे. These all are the examples of the amphibian animals. Next is the aerial. Some animals can fly into the air. That is for example, याच्यामध्ये example लिहितो म्हटलं तर all birds which fly in the air and some insects also that is fly in the air. So these are called the aerial. In this way, as by 4 criteria according to the habitat of the plants, plants are classified into 4 groups: terrestrial, aquatic and amphibian and aerial. In this part, we see the classification of animals according to the number of cells, unicellular and multicellular, according to the vertebral column, invertebrate and vertebrate, according to the mode of reproduction, oviparous and viviparous, and according to the habitat, that is terrestrial, aquatic, amphibian and aerial. या पार्टमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे कंप्लीट केलेलं आहे. धन्यवाद.